राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीमुळे चर्चांना उधाण, तर तिन्ही नेत्यांच्या शहांसोबतच्या भेटीमुळे इच्छुकांच्या आशा उंचावल्या। मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो 24 जुलैपासून सुरू होणार। आरे कॉलनी ते बीकेसी मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत येणार। भाजपचे नेते विनोद तावडे यांची ट्विटद्वारे माहिती। संघाच्या विवेक साप्ताहिकातून राष्ट्रवादी भाजप युतीवर सवाल। ऑर्गनायझर नंतर आता विवेक साप्ताहिकातून भाजपवर टीका, तर लोकसभेला राष्ट्रवादी सोबतची युती भोवल्याचा केला दावा। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठं किंडार। माजी आमदार विलास लांडे, अजित गव्हाणेंचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश, तर 20 नगरसेवकांचा देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश। दहशतवादी यासीन भटकळच्या विशाळगडावरील वास्तव्याची चौकशी होणार। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। अमित शहा गृहमंत्री म्हणून अपयशी असल्याचा संजय राऊतांचा आरोप, तर शहांनी विरोधकांना शत्रू समजण्यापेक्षा देशाच्या शत्रूंना शत्रू समजावं असं म्हणत राऊतांचा शहांवर हल्लाबोल। महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढणार। निवडणुका आल्यावर ऑफर येतच राहतात। प्रकाश आंबेडकरांनी अजितदादांना पुनर्स्थापित करण्याच्या दिलेल्या ऑफरवर छगन भुजबळांचा पलटवार। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या लंडनमधून महाराष्ट्रात येणार। 19 जुलैला राज्य सरकारच्या वतीनं साताऱ्यात भव्य दिव्य सोहळा। सातारा जिल्हा परिषदेमधील लघु पाटबंधारे विभागाच्या वतीनं जलसंधारणात भ्रष्टाचार झाल्याचा भाजपचे आमदार जयकुमार गोरेंचा आरोप, तर 25 लाखांचा बंधारा 75 लाखांना दाखवल्याचा गंभीर आरोप। मुलींना शुल्क न भरल्यानं प्रवेश नाकारणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द होणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा इशारा। मराठवाड्यातील धरण आणि प्रकल्प भरणार का या संदर्भात चिंता। जायकवाडी प्रकल्पामध्ये केवळ 4% जलसाठा, तर 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 4 धरणं कोरडी ठार। आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची मंदिरात अलोट गर्दी। पार्टीच्या धर्तीवर राज्यात आरटी संस्थेच्या स्थापनेस मान्यता। सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आरटीला मान्यता। मातंग समाजासह उपजातींच्या विकासासाठी संस्था। सुजय विखेंची मॉकपोलची मागणी निवडणूक आयोगानं केली मान्य। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल राबवण्याच्या सूचना। नाशिकमध्ये डेंग्यूला अटकाव घालण्यासाठी डेंग्यू उत्पत्ती तळावर प्रति स्पॉट 500 रुपयांचा दंड। 15 दिवसात शहरामध्ये डेंग्यूचे 200 रुग्ण बाधित झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये। नागपूरमध्ये विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या तारा अचानक स्कूल व्हॅनवर कोसळल्याची घटना। वेळीच विद्युत प्रवाह बंद असल्यानं मोठा अनर्थ टळला। विशाळगडाच्या परिसरामध्ये 19 जुलैपर्यंत बंदीचे आदेश लागू। कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी बंदीचे आदेश जारी। भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांचं महाविकास आघाडीबाबत वादग्रस्त वक्तव्य। महाविकास आघाडीचे नेते ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करतात, लोणीकरांचा आरोप। राज्यात घाट परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईतील विमान प्रवासी संख्येमध्ये 60% वाढ। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी संख्येत वाढ। गेल्या लोकसभेतील 200 खासदारांनी बंगले न सोडल्यानं नवीन खासदारांची अडचण। नव्या खासदारांना हॉटेल, रेस्ट हाऊसचा घ्यावा लागतोय आधार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।